इतिहास जपणारा दस्तावेज. 75 वर्षांपूर्वी बैलगाडी चालवण्यासाठीही लागत असे परवाना. आजच्या काळात दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स परवाना आवश्यक असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 75 वर्षांपूर्वी चक्क बैलगाडी चालवण्यासाठीही सरकारकडून रीतसर परवाना घ्यावा लागत असे. सध्या सोशल मीडियावर 1950 मधील अशाच एका बैलगाडी लायसन्सचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो ऐतिहासिक काळातील शिस्तबद्ध प्रशासनाची साक्ष देत आहे. व्हायरल होत असलेला हा परवाना सन 1950 मधील असून तो उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील इटवा तहसील कार्यालयातून जारी करण्यात आला होता. परवानाधारक श्री जगलाल पुत्र गजाधर, राहणार मोहनदापूर, तारीख 15 मे 1950. हा परवाना 1 वर्षासाठी वैध होता. त्यावेळी या परवान्यासाठी ₹2.08 इतकी फी आकारली जात असे. पिवळसर पडलेल्या कागदावर बैलगाडीचे चित्र असून त्यावर अधिकृत मोहर आणि लायसन्स अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. यावरून स्पष्ट होते की स्वातंत्र्योत्तर काळातही स्थानिक वाहतुकीवर प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण असायचे. केवळ इंजिन असलेल्या वाहनांसाठीच नाही तर पारंपरिक बैलगाडीसाठीही नियम आणि शुल्क लागू होते. आजच्या धावपळीच्या आणि हायटेक युगात बैलगाड्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र या ऐतिहासिक दस्तऐवजामुळे जुन्या पिढीतील शिस्त आणि व्यवस्थेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर हा फोटो पाहून अनेक नेटकरी थक्क झाले असून आपल्या पूर्वजांच्या काळातील कायदे किती कडक होते अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. महान कार्य न्यूजसाठी कृष्णा थेगाणा, अर्जुनवाड.